तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंची वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी झाल्याची टीका लवांडेंनी केली आणि त्यानंतर आता कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी शाई फेक करत लवांडेंना काळं फासलं. त्यानंतर मंत्री नितेश राणे इतर सत्ताधारी आमदार समर्थनार्थ उतरलेत. बघूयात. बोलायचं नव्हतं. आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या. त्या एकाने शर्ट वर करून मला दाखवला रिव्हॉल्वर, एकाने हातात दाखवलेला आहे. त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर कीर्तनकार संग्राम भंडारेंनी शाईच्या बाटल्या ओतल्या. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे ते. सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या. लवांडे आळंदीहून पुण्याच्या दिशेनं निघाले होते. त्याचवेळी कार रोखून त्यांना बाजूला नेलं आणि संग्राम भंडारे, अक्षय कांचनसह इतर गोरक्षकांनी अंगावर शाई फेक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार लवांडेंनी पोलिसात केली आहे. लवांड्या, तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. आता विकास लवांडेंवर शाई फेकण्याचं कारण काय, तर वारकरी संप्रदायात घुसखोरीची टीका करत 20 जणांची यादीच जारी केली, ज्यामध्ये संग्राम भंडारेंचंही नाव आहे. पण आमच्या गुरुवर्यांना घुसखोर आणि धर्मांध म्हटल्यानं शाई फेकल्याचं संग्राम भंडारेंचं म्हणणं आहे. तर रिव्हॉल्वर दाखवून मारून टाकण्याची धमकी संग्राम भंडारेंनी दिल्याचा आरोप लवांडेंचा आहे. ते सगळेजण त्या एकाने शर्ट वर करून मला दाखवला रिव्हॉल्वर, एकाने हातात दाखवलेला आहे. आणि तुझा खात्मा आम्ही लवकरच करणार आहे, तू काळजी करू नको, तुझा कार्यक्रमच करतो. आमच्या गुरुमाऊलीला का बोलला असं संग्राम भंडारे, लवांड्या वगैरे असं म्हणून मला तिथं धमकावत होते. तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तूल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं. त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय. आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. या वादाची खरी सुरुवात ही शरद पवारांच्या लेखापासून झाली. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केलेली असून 60% लोक धर्मांध शक्तींना बळ देण्याचं काम करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. त्यानंतर 20 जणांची यादीच विकास लवांडेंनी सार्वजनिक केली, ज्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे गोविंद देवगिरी महाराज, चारुदत्त आपळे, बंडातात्या कराडकर, प्रकाश जवंजाळ, तुषार भोसले, अक्षय भोसले, संग्राम भंडारे, योगी निरंजन, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जाळकीकर, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंडगे, राणा वासकर, चंद्रशेखर देगलूरकर, उद्बोध पैठणकर, श्याम राठोड, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज, निरंजन कोठीकर यांचा समावेश आहे. तेव्हापासून विकास लवांडेंवर राग होताच अखेर अशा पद्धतीनं शाईफेक करून लवांडेंना काळं फासलं. मी जी काही यादी जाहीर केली ती वारकरी संप्रदायातले लोक नाही आहेत. खरं तर ते वेगळ्या परंपरेतले लोक आहेत. त्याच्यामधला एक तुम्हाला माहिती असेल, लातूरला किशोर शिवणीकर सापडला, रिव्हॉल्वर वगैरे त्याच्याकडे होता. हे लोक भोंदू आहेत सगळे आणि वारकरी संप्रदायाचे नाही आहेत. ज्ञानोबा तुकोबांचे कुणीही पाईक नाही आहेत. फक्त ते वारकरी संप्रदायात बुरखा घालून आलेले लोक आहेत, जे धर्मांधता पसरवत आहेत, हिंदू मुस्लिम द्वेष करतायत, हिंसक बोलतायत, नथुराम गोडचे समर्थन करतात. असे सगळे हे धर्मांध वृत्तीचे लोक आहेत. ह्याच्यात कुणीही वारकरी नाही आहेत. त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय. विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली. शाईफेक झाल्यानंतर विकास लवांडे थेट लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि गुन्हा नोंदवत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेकीला दुग्धाभिषेकानं उत्तर दिलं. विकास लवांडेंचा पवारांच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला. लवांडेंवर शाईफेकीचं मंत्री नितेश राणे आणि दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी समर्थन केलं.
त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही. असं एक करू नये. वारकरी संप्रदाय जो शांततेसाठी ओळखला जातो, त्याने एवढ्या हातगाईवर येऊन अशा गोष्टी करू नये. कुणीतरी याचा माणूस उठतो, तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो, तो गुन्हेगारांची यादी वाचतो. अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं. आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे, तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि विकास भाऊंच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे. आणि त्याच्याचबरोबर हे मध्य प्रदेशचे जे बोंधू बाबा आले होते, बागेश्वर महाराज, इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बोलले होते, तुकोबारायांबरोबर बोलले होते, तर माऊली महाराजांबद्दल पण बोललं गेलं होतं. हा झोपला होता का दाढीची केस उपटत बसला होता का गवत उपटत बसला होता? पवारांची लढाई विचारांनी होणं आवश्यक आहे असं भुजबळ म्हणाले. मात्र एकाच मंत्रिमंडळातले दुसरे मंत्री नितेश राणे आणि दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शाईफेकीचं समर्थन करतायत. आता पडसाद शाईफेकीपर्यंत उमटले, पण यापुढे वेगळा प्रकार होईल असा इशाराही संग्राम भंडारेंनी दिलेला आहे. इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल. योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.